महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे। सांगली जिल्ह्यातले 7 तालुके दुष्काळामध्ये होरपळत आहेत। आज सांगली जिल्ह्यातली जनता थेंब थेंब पाण्यासाठी टाहो फोडत आहे। जनावरं टाचा घासून पाण्याविना चाऱ्याविना तडफडत मरत आहेत। आज संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे। लोकांना खायला अन्न नाही। जिल्ह्यातली दुष्काळी जनता स्थलांतर करीत आहे आणि अशा वेळी सांगलीच्या महापौरांनी निर्लज्जपणे आपल्या मुलाच्या लग्नामध्ये 40 ते 50 हजार लोकांना मांसाहारी जेवण घातलं। 2700 किलोचं मटण त्या ठिकाणी खर्च केलं। जवळजवळ 70 ते 80 हजार लिटर मिनरल वॉटर वापरलं। म्हणजे एवढ्या प्रकारनं एकीकडे जनता दुष्काळामध्ये एकेका थेंब पाण्यासाठी तडफडत असताना या ठिकाणी आमच्या सांगलीचे महापौर मात्र त्या ठिकाणी मेजवान्या जोडत आहेत। अशा महापौरांना या खुर्चीवर बसण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। या मागणीसाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं यांच्या घरावरती निदर्शनं करण्यासाठी जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये पोलिसांनी अडवलं आणि म्हणून अजूनही आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा। आज या ठिकाणी आम्ही यांच्या घराकडे चाललेलो होतो त्यावेळी आम्ही त्यांच्या विरुद्ध निदर्शनाच्या घोषणा दिल्या, निदर्शनं केली, त्यानंतर शंखध्वनी आंदोलन केलं।